माजी नगरसेवकांसह 36 जणांविरोधात गुन्हा दाखल। आप देख रहे उमंग न्यूज, हर खबर पर नजर हमारी, नजरिया आपका। ठाण्याचे माजी नगरसेवक आणि भाजपे माजी जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या विरोधात एक एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरच्या संचालकांना अडवून ठेवून 22 लाख रुपये मागितल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी संस्थेचे चालक डॉक्टर प्रमोद मौर्य यांनी वाघुले यांच्यासह 36 जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नौपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना परत इन्क्वायरी करायची मागणी केली आहे। पोलिसांनी विद्यार्थ्यांना धमकवून खोटे गुन्हे दाखल केले आहे असे किरीट सोमय्या यांनी एसीपी प्रिया ढाकणे यांना सांगितले आहे आणि स्वतंत्र ठाण्याच्या बाहेर यांनी चौकशी व्हावे अशी दिली मागणी किरीट सोमय्या यांनी एसीपी प्रिया ढाकणेकडे केली आहे। या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहिलेलो आहे। ठाण्यामध्ये असे अनेक संस्था आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांची कुठे फसवणूक होते। ठाण्यामध्ये कारवाईचे आदेश शहराच्या जवळपास अनेक अशा काही शैक्षणिक संस्थांच्या नावावरती, विविध युनिव्हर्सिटीच्या नावावरती, कोर्सेसच्या नावावरती लाखो रुपये वसूल केले जातात, फी घेतली जाते आणि त्यानंतर ते कळतं की ते कोर्सेस खोटे आहेत, खोट्या युनिव्हर्सिटीज आहेत, मुलांच्या नावावर पैसे काढले जातात, लोन काढले जातात, ह्या चुकीच्या आहेत। शासनाला मी विनंती करतो या सगळ्या अशा संस्थांवरती कारवाई करावी। या संस्थेमध्ये महत्त्वाचं म्हणजे शासनाचा लोगो वापरण्यात आलेला आहे, त्याची सुद्धा चौकशी आपण करतोय। पोलिसांना मी सांगितलेलं आहे स्किल डेव्हलपमेंटची परवानगी आहे का, मला वाटत नाही त्यांना स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची परवानगी आहे। जरी परवानगी जरी असली तरी अशा पद्धतीने मुलांशी वागणं आणि मुलांवरती गुन्हे दाखल करणं योग्य नाही। सत्याग्रही मार्गाच्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। किरीट सोमय्यांनी सत्याग्रही मार्गाच्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। तुमच्या माध्यमातून किरीट सोमय्यांना काय आव्हान असेल? हे बघा, किरीटजी पण न्याय मागण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत। यापूर्वी सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की त्या मुलांवरती गुन्हे काढा। संजयजी वाघुले त्यांची मुलगी आहे जी दाद मागण्याकरता गेलेली, त्यांच्यावरती गुन्हे जे दाखल केले ते काढा, पण अद्यापपर्यंत पोलिसांची काही हालचाल दिसत नाही। शेवटी त्यांनी तो मार्ग स्वीकारलेला आहे।